विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील लेक्चरमध्ये काय शिकलो ते थोडंसं उजळणी करतो आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची एक नवीन टेक्निक तुमच्या समोर मांडतो. ठीक आहे, तर बघूया आपण पाठीमागील लेक्चरमध्ये नेमकं काय शिकलो होतो. बघा, एक मी असा गोल काढला होता, त्याला आपण ऍटमचं स्ट्रक्चर म्हटलं होतं आणि त्याच्यामध्ये काही सेल्स आणि सबसेल्स असा प्रकार शिकलो होतो आणि त्याच्यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलो होतो. बघा, आठवतंय का? पहिली कक्षा होती n इज इक्वल टू, आपण त्याला 1 म्हटलं होतं. n काय, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. त्याच्यामध्ये सबसेल होती एक, तिला आपण 1s म्हटलं होतं. आता पाठीमागील लेक्चर मध्ये आहे त्यामुळे मी फक्त उजळणी करतोय. n इज इक्वल टू 2 म्हटलं होतं आणि याच्यामध्ये सबसेल होता 2, एक होती 1s आणि दुसरी होती 2s. ठीक आहे, तर 1s मी इथं काढून दाखवतोय पुन्हा एकदा. सॉरी, 2s आणि 2p. सॉरी, 2s आणि 2p अशा दोन होत्या, 2s आणि 2p. तर तिसऱ्यामध्ये n इज इक्वल टू 3 घेतलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये 3 सबसेल होत्या. एक होती 3s, एक होती 3p आणि एक होती 3d. अशा 3 सबसेल मी करतोय. या तिघांची मिळून एकच मेन सेल होते, तिचं नाव पण आपण सांगितलं होतं. याचं n इज इक्वल टू 1 होतं तेव्हा त्याचं नाव होतं k मेन सेलचं. n इज इक्वल टू 2 होतं तेव्हा त्याचं नाव होतं l आणि n इज इक्वल टू 3 होतं तेव्हा त्याचं नाव होतं m. ठीक आहे, तर आता या n इज इक्वल टू 3 नंतर n इज इक्वल टू 4 घेतलं होतं बघा आणि n इज इक्वल टू 4 मध्ये आपल्याकडं टोटल सेल होत्या, सबसेल होत्या 4. त्यातली एक होती ती 4s ही 3d च्या अगोदर फिरत होती, 3d च्या अगोदर फिरत होती, लक्षात ठेवा. तिला आपण म्हटलं होतं 4s. ही बघा 4s. आता या 3 च्या लिहून टाकतो. 3 ची पहिली 3s, 3p, नंतर 4s, नंतर 3d, नंतर 4p, त्यानंतर 4d आणि नंतर 4f अशा होत्या. ठीक आहे, पुढच्या सेल्स. त्यावेळेस आपण सांगितलं होतं की 1s n इज इक्वल टू 1 असताना k सबसेल आणि सबसेल कोण होतं, तर n इज इक्वल टू सबसिडियरी क्वांटम नंबर 0 असताना s होतं. ठीक आहे, तर नंतर जे होतं ते n इज इक्वल टू 2 होतं, मेन सेल होती l, n इज इक्वल टू 0 आणि 1 घेतलं होतं, s आणि p आल्या होत्या. मग त्याचा सहगुणक त्या अक्षराला जोडायचा, 2s आणि 2p असं झालं. इथं 1s झालं. ठीक आहे, n इज इक्वल टू 3 घेतलं. ठीक आहे, त्यावेळेस मेन सेल होती m, सबसेल होता n इज इक्वल टू 0, 1, 2. 0 च्या वेळेस काय घेत होता, s घेत होता. 1 च्या वेळेस काय घ्यायचं, 1 च्या वेळेस p घ्यायचं आणि 2 च्या वेळेस काय घ्यायचं, तर d घ्यायचं. याचा सहगुणक लावायचा, 3s, 3p आणि 3d. 3 आपल्याला सबसेल भेटल्या, 3s, 3p आणि 3d. त्यानंतर n इज इक्वल टू 4 घेतलं होतं, त्यावेळेस आपल्याला मेन सेल भेटली होती n, त्याच्यामध्ये सबसेल होत्या n इज इक्वल टू 0, 1, 2 आणि 3. त्यांचा सहगुणक 4 आहे म्हणून 0 साठी s अक्षर 4s, 1 साठी p अक्षर 4p, 2 साठी अक्षर कोणतं होतं, तर d होतं म्हणून 4d आणि 4f अशा सबसेल आपल्याला मिळाल्या. ठीक आहे, सबसेल मिळाल्या. त्याच वेळेस मी गणित मांडलं होतं तुमच्या समोर, एक वाक्य सांगितलं होतं की कोणताही s असू द्या त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती, 2. कोणताही p असू द्या त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 6. कोणताही d असू द्या त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 आणि कोणताही f असू द्या त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 14 असं लिहिलं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच वेळेस आपल्याला एक प्रश्न पडतो की सर मग पहिल्या कक्षेत 2च इलेक्ट्रॉन का बसतात, 8 का बसत नाही? या प्रश्नाचं उत्तर बारकाईने नाही का. पुन्हा एकदा सांगतोय की पहिल्या कक्षेत 2च इलेक्ट्रॉन का बसतात, दुसऱ्या कक्षेत 8 का बसतात, पुढे वाढतच का जातात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली कक्षा आहे, मेन सेल आहे, ती मेन सेल आहे, तिचं नाव आहे के मध्ये सबसेल किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 1. ती कोणती, 1s. आणि s ची कॅपॅसिटी किती आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. म्हणून पहिल्या कक्षेत फक्त 2च इलेक्ट्रॉन बसतात. म्हणून हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 1s1 लिहितो, हेलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 लिहितो. आता 1 मध्ये, मेन सेल 1 मध्ये आणखी सबसेल आहे का, नाही, म्हणजे याची कॅपॅसिटी संपली. समजले इथपर्यंत? आता दुसऱ्या मेन सेल कडे जाऊ. त्या मेन सेलचं नाव आहे l. ह्या दोघांची मिळून एकच सेल होती l, लक्षात येत आहे. पण याच्यात सबसेल किती आहेत बघा,
एक आहे 2s आणि एक आहे 2p. एस मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? मॅक्सिमम 2. म्हणून 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन भरू. आता समजा लिथियम घेतला मी, लिथियम साठी नंबर 3 आहे 1s2, पहिल्या कक्षेत 2 गेलं. 2s मध्ये किती जातील? तर 2s मध्ये एकच जाईल, कारण एकच शिल्लक आहे. मी डायरेक्ट न्यूऑन घेतोय, बघा लक्ष द्या, डायरेक्ट न्यूऑन घेतोय. ऍटॉमिक नंबर आहे 10. 1s2 पहिल्या कक्षेत 2 गेले. त्यानंतर दुसरी सेल, मेन सेल दुसरी, त्याच्यात 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन जातील? 2. म्हणून 2s2. आता 2p, p मध्ये किती मॅक्सिमम इलेक्ट्रॉन बसतात? 6. विद्यार्थी मित्रांनो 2p6 लिहिलं. आता नीट बघा, मेन सेल दुसरी l, l मध्ये सबसेल आहे s आणि p. s मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. आणि p मध्ये किती बसतात? 6. 6 2 किती झालं रे? 8. म्हणून दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन बसतात. पहिला बी गोलच आहे, दुसरा बी गोलच आहे की, पण इथं फक्त एकच सबसेल आहे, तिची कॅपॅसिटी आहे 2. इथं आहे 2 सबसेल, त्याच्यामध्ये 2 आणि 6, म्हणून दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात. आता या प्रश्नाचं उत्तर कळलं असेल. तर तिसरं उदाहरण घेतो. इथं तिसरं, ही तिसरी सेल घेतो. बघा याच्यात 3p 3s 3p आणि 3d आहे. लक्षात येत आहे का? 3s 3p आणि 3d. बघा या कक्षेत किती बसतात? हे 4s थोड्या वेळ बाजूला ठेवा. 3s 3p आणि 3d याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात बघूया आपण. 3s मध्ये किती? s मध्ये किती? 2. p मध्ये किती मॅक्सिमम? 6. आणि d मध्ये मॅक्सिमम किती? 10. बेरीज करता येते ना. 3s मधले 2, 3p मधले 6 आणि 3d मधले 10, टोटल किती रे? 18. म्हणून तिसऱ्या मेन कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन बसतात. तिसरी जी मेन कक्षा आहे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन बसतात? 18 इलेक्ट्रॉन बसतात. त्याच्या पुढच्या आपण चौथी कक्षा घेऊ. चौथी, आता त्याच्यात हा 4s पण असतो, कन्सिडर करू. 4s 4p 4d आणि 4f. ठीक आहे. s कुठलाही s असू द्या, किती इलेक्ट्रॉन बसतात? चला इथे लिहितो. 4s चे किती? 2. 4s नंतर कोण? 4p. इथला 3d घ्यायचा नाही आता, कन्सिडर करू नका. 4p चे किती? 6. p मध्ये 6 बसतात. d मध्ये किती बसतात? 10 बसतात. आणि f मध्ये किती बसतात? 14. यांची बेरीज मारा. 7 2 8, 8 10 18, 18 आणि 14 किती रे विद्यार्थी मित्रांनो? 18 आणि 14 बेरीज येते ना. 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 10 32. ठीक आहे. म्हणून किती इलेक्ट्रॉन बसतात चौथ्या कक्षेत? 32 इलेक्ट्रॉन. म्हणून म्हणतात बघा 2 8 18 32 असं म्हणतात. ह्या झालं प्रश्नाचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो आणखी एक टेक्निक याच्यामध्येच, की तुम्हाला बऱ्याच वेळेस काही शिक्षक प्रश्न विचारतात वर्गामध्ये की सर याला सर म्हणतात की KLMN अशीच का नावं दिली, ABCD का दिलं नाही, किंवा XYZ असं का नाव दिलं नाही? बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लक्ष द्या. याला KLMN अशीच नावं का दिली, ABCD अशी का दिली नाहीत, किंवा XYZ WXYZ अशी नावं का दिली नाहीत? तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा सायंटिस्टने स्टडी केला तेव्हा सायंटिस्टच्या एक लक्षात आलं की जर समजा आपण आज शोधतोय याला A नाव दिलं, याला B नाव दिलं, याला C नाव दिलं, याला D नाव दिलं, जर बाहेर कक्षा सापडत गेल्या अजून तर त्याला पुढचं नाव देता येईल ABCDEFGH असं Z पर्यंत देता येईल. पण जर चुकून याच्या आतमध्ये पण एखादी कक्षा सापडली तर याच्या अगोदरचं लेटरच उपलब्ध नाही, मग नाव काय द्यायचं? तर देता येणार नाही. म्हणून त्या सायंटिस्टनं असा विचार केला की मे बी या कक्षेच्या अगोदर बी एखादी कक्षा सापडू शकते, मे बी या कक्षेच्या नंतर बी एखादी कक्षा सापडू शकते. म्हणून ABCD मधली मिडलची लेटर वापरली, मिडलची KLMN. तुम्ही त्याच्या पुढे सापडलं तर OP किंवा नावं देऊ शकता, आणि त्याच्या अगोदर सापडलं तर K च्या अगोदरची नावं देऊ शकता. म्हणून याला KLMN अशी नावं देण्यात आली. काही शिक्षक लोक, काही विद्यार्थी लोक सांगतात की सायंटिस्टच्या नावावरून नॉमेनक्लेचर किंवा नावं दिलेली आहेत, तर तसं काही नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत कळालं. आता विद्यार्थी मित्रांनो की इथं 1s 2s 2p 3s 3p 3d, हे 3d च्या अगोदर 4s काय येतं या प्रश्नाचं उत्तर करूया आपण तयार. 4s अगोदर काय येतं तर याच्यावरती नील्स बोहर या सायंटिस्टनं स्टडी केला, आणि नील्स बोहरनं जेव्हा स्टडी केला तेव्हा त्यांना एक प्रिन्सिपल सापडलं
ते प्रिन्सिपल आहे अपबाव प्रिन्सिपल. अपबाव प्रिन्सिपल त्याच्या साह्याने मी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं द्यायचं ते समजून सांगतो. हे समजलं असेल. आता त्याच्या पुढची एक टेक्निक की आणखी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोप्या पद्धतीने लक्षात कसं ठेवायचं. ठीक आहे, हे समजलं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी पुढचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अपबाव प्रिन्सिपलच्या साह्याने लिहून दाखवतो. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट. चला तर मग बघूया अपबाव प्रिन्सिपलच्या साह्याने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. प्रथमतः विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अपबावचं प्रिन्सिपल, अपबाव या शब्दाचा अर्थ सांगतो. अपबाव याचा अर्थ आहे बिल्डिंग अप, म्हणजे बांधकाम करणे, एकावर एक रचणे. ठीक आहे, बघा बिल्डिंग अप कसं करतोय. पहिली n इज इक्वल टू जेव्हा आपण 1 घेतलं, बघा लक्ष द्या पुन्हा एकदा तिथंच n इज इक्वल टू 1 घेतलं तेव्हा l इज इक्वल टू आपण 0 घेतलं होतं, त्याला मेन नाव होतं केसेल. l इज इक्वल टू 0 घेतलं त्याच्यात आपण s हा सबसेल लिहिला, याला सहगुणक याचा लिहिला बरोबर, म्हणून याला झालं 1s. पहिल्या मेन सेल मध्ये एकच सबसेल आहे ती आहे 1s. ठीक आहे, आता दुसरं n इज इक्वल टू 2 घेतोय, मेन सेल आहे l इज इक्वल टू सबसिडियरी क्वांटम नंबर घेतोय 1 आणि 0 आणि 1 सॉरी 0 आणि 1. 0 साठी अक्षर होतं s. ठीक आहे, 1 साठी अक्षर होतं p, याचा सहगुणक n चा काय आहे 2, म्हणून याला 2s आणि 2p म्हटलं. ठीक आहे, त्यानंतर n इज इक्वल टू मी 3 घेतोय, मेन सेल येते m, l इज इक्वल टू येत आहे 0 1 आणि 2. 0 साठी अक्षर येत होतं s, 1 साठी अक्षर येत होतं p आणि 2 साठी अक्षर येतं d, याचा सहगुणक 3s 3p आणि 3d. 3s 3p आणि 3d. ठीक आहे, n इज इक्वल टू 4 घेतोय, n इज इक्वल टू 4, कॅपिटल अक्षर येतं n, सबसिडियरी क्वांटम नंबर येतो l इज इक्वल टू 0 1 2 आणि 3. 1 0 साठी कोणतं अक्षर येत होतं s, त्याचा सहगुणक 4s, नंतर 4p, नंतर 4d आणि 4f अशा आपल्याला अक्षर आहेत. आणि यांची कॅपॅसिटी तर लिहून ठेवली होती. s इज इक्वल टू 2 मॅक्सिमम कॅपॅसिटी, p इज इक्वल टू मॅक्सिमम कॅपॅसिटी 6, d इज इक्वल टू मॅक्सिमम कॅपॅसिटी 10 आणि f इज इक्वल टू मॅक्सिमम कॅपॅसिटी 14. आता हे तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. आता अबो प्रिन्सिपल मी मांडतोय. इथं मेन सेल मध्ये सबसेल किती 1, म्हणून इथं सबसेल 1 येतोय खाली, लक्ष द्या 1s. ठीक आहे, दुसऱ्यामध्ये सबसेल कोणत्या 2s आणि 2p, ते मी याच्यावरती बिल्डिंग अप करतोय, बांधत चालू आहे 2s आणि 2p. ठीक आहे, त्यानंतर कोण 3s 3p आणि 3d, याच्यावरती म्हणतोय 3s 3p आणि 3d. त्याच्यानंतर कोण आहे 4s 4p 4d 4f. ठीक आहे, 4s 4p 4d 4d आणि 4f. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं एक न वाढत गेले. आता इथं समान तसंच ठेवायचं, फक्त पुढचा अंक लिहायचा 5s 5p 5d 5f आणि नंतर उतरती बाजू दाखवायची. कशी बाजू दाखवायची, उतरत चालले असं दाखवायचं 4f. आता इथं 4, इथं पण 4, आता परत 3 6s 6p आणि 6d, नंतर 2 7s 7p आणि नंतर 8s. ठीक आहे, याला गोल करून घ्या. का गोल करायचे ते पण सांगतो, कारण आपण खूप मोठे नेमबाज आहोत. आपल्याला जर बाण मारायला सांगितला तर टार्गेट राहतं बाजूला आणि बाण तिसरीकडेच. ठीक आहे, मग इथं आपण काय करायचं, आता बाण मारायचे. बाण एकदा का तुम्हाला मारता आले व्यवस्थित की सोपं पडतं. बघा आता इथून सुरुवात करायची बाण मारायला, इकडून एंट्री मारेल, तो इथून बाहेर पडेल. तर याचं टोक परत तुम्हाला पहिल्या स्टेपला फक्त दाखवतो की असं जातं आणि याच्यामधून पुन्हा एंट्री मारतो 2s मध्ये. तर या पुढे कंटिन्यू नाही केलं असं तरी चालतंय, फक्त टोक दाखवतो. इथं एंट्री मारते, इथून इथं 3s मध्ये, 3s मधून परत बाहेर पडेल, इथून परत इथं 3p मध्ये येईल. बारकावर बघा 3p नंतर 4s मध्ये, 4s नंतर इथं येईल. त्यानंतर 4s नंतर 3d मध्ये, 3d मधून 4p, 4p मधून 5s, 5s मधून पुन्हा 4d मध्ये जाईल, 4d मधून 5p, 5p मधून 6s, 6s मधून पुन्हा 4f मध्ये, 4f मधून 5d, 5d मधून 6p, 6p नंतर 7s,
7s मधून निघेल तो बाण 5f मध्ये जाईल, 5f मधून 6d, 6d मधून 7p, 7p मधून 8s असं बिल्डिंग अप होईल. तर विद्यार्थी मित्रांनो फक्त बाण मारायला शिका. एकदा का बाण मारता आले, व्यवस्थित लिहिता आले की तुम्हाला कॅपॅसिटी माहित आहे, इलेक्ट्रॉन माहित आहेत किती कोणाकडं. चला तर मग आता याच्यावर आपण इलेक्ट्रॉन फिलअप करायला शिकू, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायला शिकू. विद्यार्थी मित्रांनो बाण जसे दाखवले त्यानुसार इलेक्ट्रॉन भरत जायचं, ज्याची कॅपॅसिटी जेवढी इलेक्ट्रॉन उपलब्ध तेवढे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी हायड्रोजनच घेतोय. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती तर 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तर पहिला इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत एंट्री मारेल 1s, एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून 1s1. समजा इथे लिहिलं 1s1. समजा हेलियम लिहिलं तर ऍटॉमिक नंबर 2 1s2 म्हणजे इथे किती इलेक्ट्रॉन बसतील 2. तुम्ही म्हणाल सर आता त्याच्या पुढचं लिहूया लिथियम, तर चला लिथियम लिहू 1s3 लिहू काय विद्यार्थी मित्रांनो 1s3 नाही. का 1s3 नाही कारण एस ची कॅपॅसिटी किती आहे रे फक्त 2च इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची, म्हणून इथं काय होईल 1s2 आणि त्याच्या पुढचा जो शिल्लक राहिलेला इलेक्ट्रॉन असेल 2 3 मधला एक राहील तो कुठे जाईल तर त्याच्या पुढच्या कक्षेत. पुढची कक्षा कोणती आहे तर 2s म्हणून 2s1 येतं. चला त्याच्या पुढचं लिहू बेरिलियम. ऍटॉमिक नंबर किती रे विद्यार्थी मित्रांनो 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पुन्हा इथं 1s2 2s किती बसतील रे 2च बसतील ना, आपल्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत 1s2 2s2 1s2 2s2 हे झालं बेरियमचं. बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍटॉमिक नंबर आहे 5. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 2 1s2 2s2 टोटल इलेक्ट्रॉन गेले 4. अजून राहिला 1 तो कुठे जाईल तर 2s नंतर बाण कुठे जातोय तर 2p मध्ये जातोय म्हणून 2p मध्ये इलेक्ट्रॉन लिहूया. किती इलेक्ट्रॉन आहेत तर एकच आहे म्हणून 2p1. आता p ची कॅपॅसिटी किती रे तर 6 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन होईपर्यंत p मध्ये 6 इलेक्ट्रॉन होईपर्यंत इथंच इलेक्ट्रॉन ऍड होत राहतील. बघा कसं 2p1 झालं. बोरॉन नंतर कार्बन ऍटॉमिक नंबर 6 1s2 2s2 2p इथे किती होतील 2 होतील 2p2. कार्बन नंतर नायट्रोजन ऍटॉमिक नंबर 7 परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 1s2 2s2 2p 1s2 2s2 2p. आता 3 होईल म्हणून 1s2 2s2 2p 3 नायट्रोजन झाला. नंतर कोण ऑक्सिजन ऍटॉमिक नंबर 8 काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगता येईल बघा 1s2 2s2 2p 4. नंतर काय होईल फ्लोरीन ऍटॉमिक नंबर 9 1s2 2s2 2p 5. अजून काय येईल रे तर निऑन चा ऍटॉमिक नंबर 10 1s2 2s2 2p6 2p6 6 इलेक्ट्रॉन बसले. आता त्याच्या पुढं निऑन नंतर येतं सोडियम. विद्यार्थी मित्रांनो सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. काय येईल रे चला इथं 6 झालं. आता काय होणार आहे 2 4 6 इलेक्ट्रॉन टोटल 10 इलेक्ट्रॉन गेले बरोबर का. निऑनचं झालं. सोडियम किती इलेक्ट्रॉन आहेत 11. पुढचा इलेक्ट्रॉन 2p नंतर 2p7 होईल का 3s1 होईल. 2p7 होऊ शकत नाही कारण त्याची कॅपॅसिटी आहे 6 इलेक्ट्रॉन बसण्याची म्हणजे त्याच्यात 6 इलेक्ट्रॉन बसतील. पुढचा इलेक्ट्रॉन कुठे एंट्री मारेल 3s मध्ये म्हणून याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन येतं 1s2 2s2 2p6 3s1. असं 12चं पण बघू मॅग्नेशियम Mg12. आता काही सिंपल आहे 1s2 2s2 2p6 3s2. s मध्ये 2 झाले. आता s मध्ये तिसरा इलेक्ट्रॉन एंट्री मारू शकत नाही नंतर कुठे जात चालेल तर 3p मध्ये जात चालेल. लक्षात येतं 3s नंतर कुठे जातात 3p मध्ये. मग इथं 3p मध्ये जोपर्यंत 6 इलेक्ट्रॉन होत नाही तोपर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉन भरत राहणार. लक्षात आलं 3s मधनं 3p मध्ये गेला की 3p6. आता 3p6 कुणाचं येतं मी डायरेक्ट गेलो करायला मॅग्नेशियम नंतर डायरेक्ट लिहिलं. आता हे झाले 2 हे 4 6 4 10 10 2 12 12 6 18 म्हणजे कोण रे तर आर्गॉन. आर्गॉनचा ऍटॉमिक नंबर आहे 18 म्हणजे 1s2 2s2 2p6 3s2 3p6. विद्यार्थी मित्रांनो 3p6 नंतर पुढचे जे इलेक्ट्रॉन जंप करतील ते ऍक्च्युअली 3d मध्ये जायला पाहिजे पण बाण कुठे गेला बघा बरं 4s मध्ये. म्हणून
स्कॅन्डियम किंवा त्याच्या पुढची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता स्कॅन्डियम नव्हे तर पोटॅशियमचं सुद्धा 19, पोटॅशियम 19, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s. इथं 3d यायला पाहिजे होतं पण कोण येतं 3d नंतर आहे, 4s पहिल्यांदा येतं म्हणून 4s1 आलं लक्षात. असं आपण 2 होईपर्यंत इथंच भरू शकतो. 2 झालं तर इथं होईल कॅल्शियम 20 आणि इथं होईल 2. कळालं. नंतर स्कॅन्डियम टिटॅनियम व्हॅनेडियम ते 30 पर्यंत बघा की 4s नंतर कोण आले 3d. 4s नंतर 4p यायला पाहिजे होतं, येतं 3d. म्हणून ते मगाशी गोल फिरवत होतो ना तेव्हा 3p नंतर मी 4s घेतला होता, नंतर 3d दाखवलं त्याला, कारण ही आहे बघा. समजली पर्यंत. चला एक स्कॅन्डियमचं उदाहरण घेतो किंवा झिंक पर्यंत कुठलंही एक उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला हे पुढचे इलेक्ट्रॉन कुठे एंट्री मारतील ते पण कळेल. 3p6 4s2. आता 3d मध्ये 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 हे झालं 20 पर्यंत. 20 च्या पुढचं येणार कुठं जाणार आहे इलेक्ट्रॉन तर डी मध्ये जाणार आहे म्हणून 3d1 21. 22 चं काय 3d2. 23 चं काय 3d3. 24 चं 4 येईल. असं इथं किती भराल रे मॅक्झिमम 10 होईपर्यंत. म्हणजे हे कुणाचं झालं रे बघा बरं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d 10. हे झालं झिंकचं. कुठपर्यंत झालं झिंक पर्यंत. आणि इथपर्यंतच आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. एकदाशी अबॉव प्रिन्सिपलची डायग्राम तुम्हाला काढता आली की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कधीही चुकणार नाही याची गॅरंटी माझी. ठीक आहे. इथपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला मी पाठीमागे लेक्चर मधलं क्रोमियम आणि कॉपर ॲबनॉर्मल बिहेवियर का दाखवतो, इतरांपेक्षा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं काय येतं म्हणजे एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्वड हा फरक काय आहे तो तुम्हाला 2 मार्काला विचारतात, ते मी तुम्हाला इथं समजून सांगतो. आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि 1 ते 30 पर्यंतच्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याचं नेम, हायड्रोजन आहे तर हायड्रोजन, हिलियम आहे तर हिलियम, त्याचा सिम्बॉल, त्याचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचा स्टडी करा. ठीक आहे. तर नंतर मी तुम्हाला याचं क्रोमियमचं आणि कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं काय येतं ते इथंच तुम्हाला समजून सांगतोय. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट करून घ्या. चला तर बघूया आपण क्रोमियम आणि कॉपर इतरांच्या पेक्षा वेगळं का वागतं. तर मी प्रथमतः क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून सांगतो. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 24. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6. बघा विद्यार्थी मित्रांनो माझ्याबरोबर येते का बोला 1s2 2s2 2p6. पुढे 3s2 पुढे 3p6 पुढं 4s2 पुढे 3d4 4s2 3d4 24. हे झालं एक्सपेक्टेड म्हणजे आपल्याला वाटतंय असं यावं मग प्रत्यक्षात असं येत नाही. मग ऑब्झर्व काय होतं ते खाली लिहितो 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5 असं येतं. याला म्हणतात ऑब्झर्वड. आता विद्यार्थी मित्रांनो हे असं का घडतं त्याची कारण मी इथं तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. आता याचं शेवटच्या कक्षांचं बॉक्स, शेवटची जी कक्षा आहेत शेवटच्या त्यांचं बॉक्स डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवतो. शेवटच्या दोघांची याची आणि याची बॉक्स डायग्राम काढून दाखवतो. यस मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसतात 2 म्हणजे त्याचा बॉक्स असतो एकच. एका बॉक्स मध्ये 2 बसतात. चला तर इथं यसचा बॉक्स काढतोय मी. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत ते आपण ह्याच्यात लिहिले. बघा मी स्पिन एकाची वरती दाखवली एकाची खाली दाखवली. असं स्पिन दाखवलं तरच हे एकत्रित राहू शकतात. तर ते रूल आहेत मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, हुंड्स रूल मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी तो रूल मी इथं सांगितलाय आणि पावलीज एक्सक्लुजन. ते दोन्ही ह्या दोघांवरती पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हुंड्स रूल मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी याच्यावरती अबॉव प्रिन्सिपल डिपेंड आहे. ठीक आहे. आता डी मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात रे मॅक्झिमम तर 10 बसतात डी मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन. म्हणून डी चे किती बॉक्स असले पाहिजेत एकामध्ये 2 म्हणजे 5 गुणे 10 म्हणून 5 बॉक्स असले पाहिजेत. 1 2 3 4 आणि 5 बॉक्स. आपल्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत तर 4. नेहमी लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉन हा सिंगली फिल करायचा, पहिल्यांदा एकटा भरायचा आणि मग नंतर पेअरिंग करायचं. हेच पुढे पावलीनं सांगितलेलं पावलीज एक्सक्लुजन मध्ये. ठीक आहे. तर 4 इलेक्ट्रॉन 1 2 3 आणि 4 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. इथं कळालं याच्याकडे 2 आहेत याच्याकडे 4. हे कन्सिडर करू नका, हे त्याचं बॉक्स डायग्रामची गरज नाही आपल्याला, एवढ्याच तुम्हाला समजून जात आहे. आता विद्यार्थी मित्रांनो एक नियम आहे की एकतर पोट पूर्ण भरलेलं असावं
किंवा अर्ध तरी असावं किंवा काहीच नसावं. ठीक आहे. जेव्हा स्टेबल म्हणतो आपण, स्टेबल एक तर गरीब तरी असावं किंवा बऱ्यापैकी श्रीमंत तरी असावं, नाहीतर टॉपची श्रीमंती तरी असावी. ठीक आहे. तर इथं हे पूर्ण भरलेलं आहे, हा श्रीमंत आहे. हा धड पूर्ण भरलेला नाही आणि पूर्ण रिकामा पण नाही. लक्षात येते का बघा. मग अशा वेळेस काय होतं, शेजार धर्म म्हणून शेजारचं काय म्हणतो की मी अर्ध पोट ठेवतो आणि तुला पण अर्ध पोटी तयार करतो, म्हणजे तुझं पण हे सगळ्या कक्षा भरून ठेवतो आणि माझी पण कक्षा भरून ठेवतो. त्यामुळं पुढच्या कक्षेमध्ये यातला एक इलेक्ट्रॉन जम्प करतो, असा उडी मारून पुढच्या कक्षेत जातो. म्हणजे इथं राहिला एक आणि इकडे राहिले प्रत्येकाकडे एक एक. बरोबर का. 1 2 3 4 आणि आता ह्यातला एक गेलेला 5. आता विद्यार्थी मित्रांनो नीट बघा, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन आहे. 10च्या निम्म 5 म्हणजे अर्ध पोट भरलंय आणि 2च्या निम्म 1 म्हणजे याचं पण अर्ध पोट भरलंय. म्हणून याला स्टॅबिलिटी प्राप्त होते, स्थिरता प्राप्त होते. म्हणून क्रोमियम काय करतं, स्वतःकडल्या 4s मधला एक इलेक्ट्रॉन जम्प करतं आणि 3d4 च्या ऐवजी 3d5 होतं आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. समजलं असं का होतं आता, कळालं. सेम असंच कॉपरचं घडतं. ठीक आहे. क्रोमियमचा स्क्रीनशॉट करून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं लिहिलं तरी चालतं असं पुढं. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियमचं विचारलं तर काय लिहायचं, हे बरोबर आहे हे चूक आहे. म्हणून तिथं देताना 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायची, एक एक्सपेक्टेड लिहायचं, एक ऑब्झर्व्ड. प्रत्यक्षात असं दिसतं, हे आपल्याला वाटतं यावं पण ते येत नाही. हे झालं क्रोमियमच्या बाबतीत. स्क्रीनशॉट करून घ्या. कॉपरचं शिकवतो बघा. कॉपरचा ऍटॉमिक नंबर आहे 29. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d9. एक्सपेक्टेड असं यायला पाहिजे असं आपलं मत आहे, पण तसं येत नाही. का. कारण 4s कडे आहेत 2 इलेक्ट्रॉन आणि इथं डी मध्ये 9 इलेक्ट्रॉन आहेत. किती आहे 9. 5 बॉक्स मध्ये 9 इलेक्ट्रॉन भरायचे. पहिल्यांदा सिंगली भरायचा 1 2 3 4 5. नंतर पेरिंग करायचं उलट 6 7 8 9. हा पूर्ण भरलेला आहे, हा धड पूर्ण भरलेला नाही आणि अर्धा रिकामा पण नाही. मग पुन्हा एकदा हा एसचा इलेक्ट्रॉन जम्प करतो या कक्षेमध्ये आणि याचं फुलफिल होतं आणि हे अर्धपोटी होतं. एक तर फुलफिल असावं, एक तर अर्धपोटी असावं किंवा पूर्ण रिकामा असावं. आता हे अर्धपोटी आहे, हे पूर्ण पोट भरलेलं आहे, म्हणजे इथं सुद्धा स्टॅबिलिटी प्राप्त होते. मग इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. एक याच्यात राहिला, इकडे गेलेली इलेक्ट्रॉन बघा. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 हे पहिले आणि आता गेले 10. हे फुलफिल झालं आणि हे हाफ फिल झालं, म्हणून याला स्टॅबिलिटी प्राप्त झाली. म्हणून हे सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं दाखवतं. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d10 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतं. ठीक आहे. समजलं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. विद्यार्थी मित्रांनो, मी बेसिक मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं, अबाव प्रिन्सिपल घेतलं. तुम्हाला त्याच्या अगोदर हायड्रोजनचं किंवा 30 पर्यंत एलिमेंटचं ॲटॉमिक नंबर कसं लिहायचं हेही शिकवलं. आता पुढील लेक्चरमध्ये मी तुम्हाला अल्केन, अल्किन आणि अल्काइन याच्याविषयी स्टडी घेतो. विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही लेक्चर मिस करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या जवळच्या मित्रांना ज्यांची परिस्थिती नाही क्लास लावायची त्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.